श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 612. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये शरणागतीचा राजमार्ग काय याचं चिंतन या श्री भरत चरित्रातून पाहत होतो. भरतजींच्या मनामध्ये द्विधा होती. एका बाजूला सकारात्मक विचार होते तर दुसऱ्या बाजूला नकारात्मक विचार होते. नकारात्मक विचारांच्या आधाराने वाटत होतं की आपण कैकेयी पुत्र आहोत. आपल्या आईने प्रभू रामचंद्रांशी अत्यंत कपटाने आचरण केलं आणि त्यामुळे निश्चितच प्रभू रामचंद्र जेव्हा या भरताकडे पाहतील तेव्हा आपली अव्हेर करून आपल्याला कदाचित परत पाठवतील. परंतु त्याच वेळेला एक सकारात्मक विचार देखील मनात येत होता की मी ज्या प्रभू रामचंद्रांचा दास आहे, त्यांच्याशी जो माझा ऋणानुबंध आहे, या सर्व दृष्टीने माझ्या मनामध्ये एक आशेचा किरण देखील आहेत की प्रभू रामचंद्र मला परत पाठवणार नाहीत. अशा सर्व शंका कुशंकांमध्ये भरतजींचा हा प्रवास चाललेला आहे. परंतु एका टप्प्यावरती भरतजी भगवंताने काय करावं, आपल्या आराध्याने काय करावं यावरती आपण नियंत्रण आणणारे कोण? किंबहुना शरणागताने केवळ आपल्या प्रभूंच्या चरणांपाशी जायचंय आणि त्यानंतर त्याची जी इच्छा असेल त्यामध्ये राजी राहायचंय. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. त्याप्रमाणे कदाचित प्रभू रामचंद्र सन्मान करतील किंवा अपमान करतील हा आपल्या आराध्याचा प्रश्न आहे. आपण मात्र केवळ त्याच्या चरणांशी जाऊन लीन व्हायचंय. अशा रीतीने आपल्या मनातल्या या सर्व शंका कुशंकांवरती ते पडदा पाडतात. भगवंताच्या या अति उत्कट भावनेने भरतजींच्या चालण्याचा वेग देखील वाढतो आणि त्यांच्या या अंतःकरणाची स्थिती त्याच्याशी जणू काही एकरूप झालेला निषाद राजा भरतजींच्याकडे पाहून रोमांचित होतो. भरतजींच्या या दर्शनाने केवळ विदेह स्थिती निषाद राजाला प्राप्त होते. असं हे भरतजींचं अत्यंत सुंदर चरित्र आता कामदगिरी पर्वताच्या अगदी निकट आलेलं आहे. भगवंताच्या आश्रमाच्या ते जवळ येऊन पोहोचलेले आहेत. आता या अशा आश्रम प्रदेशामध्ये भरतजी पाऊल टाकणार आहेत. तेव्हा आपल्याला गोस्वामीजी या आश्रम परिसरामध्ये नेमकं भरतजींनी जेव्हा पाऊल टाकलं त्यावेळेला त्यांना काय जाणवलं, कशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व आपण आपल्या या समाज जीवनामध्ये अनुभवू शकतो आणि आपल्या हृदयामध्ये या आत्मारामाला जर आपण हृदयस्थ सिंहासनावरती बसवलं तर एका जीवाचं आचरण कसं झालं पाहिजे, अशा तिन्ही पातळींवरती एक अत्यंत सुंदर असं चिंतन आपल्याला गोस्वामीजी आता पुढील काही दिवस सांगणार आहेत. अशा या रामराज्याची ही संकल्पना भरतजी आज या आश्रमाच्या अगदी निकट जाऊन जे स्वतः अनुभवत आहेत, गोस्वामीजी त्याचं आपल्याला वर्णन सांगू लागतात. सेवक बचन सत्य सब जाने, आश्रम निकट जाई नियराने, भरत दीख बन सैल समाजू, मुदित क्षुदित जनु पाई सुनाजू, इति भीति जनु प्रजा दुखारी, त्रिविध ताप पीडित ग्रहमारी, जाई सुराज सुदेश सुखारी, हो ही भरत गती तेही अनुहारी,
राम बास बन संपत्ति भ्राजा, सुखी प्रजा जनु पाई सुराजा। सचिव बिरागु बिभेकु नरेसु, बिपिन सुहावन पावन देसु। भट जम नियम शैल रजधानी, शांति सुमति सुचि सुंदर रानी। सकल अंग संपन्न सुराऊ, राम चरण आश्रित चित चाऊ। जीति मोह मही पालु दल, सहित विवेक भुआलु। करत अकंटक राजुपुर, सुख संपदा सुकालु सियावर। रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, जेव्हा निषाद राजाने आपल्या अंतःकरणात भरतजींची ही अवस्था जाणली आणि ते भरतजींच्या या स्थितीला पाहून जणू काही एक विदेही अवस्था आपल्या हृदयामध्ये अनुभवू लागले. नाना प्रकारचे हे मंगल शकून आणि त्यातून अत्यंत सहजपणे निषादराज बोलून जातात. मिट ही सोचू हो यही हरशु, पुनि परिणाम विषादो. चिंता मिटेल, हर्ष होईल, परंतु अंती दुःख हे ठेवलेलंच आहे. अशा पद्धतीने या चित्रकूट पर्वतावरती घडणाऱ्या या सर्व घटनांचं जणू काही सार निषाद राजा अभावितपणे बोलून जातोय. भरतजी निषादाच्या समवेत झपाट्याने पावलं टाकत टाकत प्रभू रामचंद्रांच्या आश्रमाच्या अगदी दृष्टिक्षेपात आलेले आहेत. त्यांनी प्रभू रामचंद्रांचा हा आश्रम निरखावयास सुरुवात केलेली आहे. गोस्वामीजी लिहितात, सेवक बचन सत्य सब जाने, आश्रम निकट जाई नियराने. निषाद राजाने हे जे अत्यंत सुंदर भाकीत अत्यंत कमी शब्दांमध्ये जे वर्तवलं त्यावरती विश्वास भरतजींनी ठेवलेला आहे आणि त्यावरती विचार करत करतच भरतजी आश्रमाच्या अगदी निकट जाऊन पोहोचतात. भरतजी आश्रमाकडे निरखून एक दीर्घ श्वास घेत पाहतायत. भरतजींनी पाहिलं की या आश्रमाच्या अवतीभोवती असलेला हा वनप्रदेश, हे पर्वताचे समूह, यामध्ये एक विशेष मांगल्य, एक विशेष सौंदर्य प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाने, त्यांच्या आश्रयाने या प्रकृतीला प्राप्त झालेला आहे. भरत दीख बन सैल समाजू, मुदित छुदित जनु पाई सुनाजू. भरतजींनी हा सर्व भूभाग बघितला आणि केवळ त्या वातावरणामध्ये, त्या आश्रमाच्या निकटच्या परिसरामध्येच दाखल होता भरतजींना एक वेगळीच प्रसन्नता अंतःकरणामधून जाणवू लागलेली आहे. अशी प्रसन्नता ज्याचा शोध भरतजी गेले खूप दिवस झाले आपल्या हृदयामध्ये शोधत होते, परंतु त्यांना ती प्रसन्नता कुठंच सापडत नव्हती. ती प्रसन्नता, त्याची एक शीतल लहर भरतजींच्या या असलेल्या अंतःकरणाला, जिथं अत्यंत तप्तता होती, त्या तप्त हृदयाला ती शीतलता जाणवू लागलेली आहे. गोस्वामीजी भरतजींना त्या आश्रमाच्या अगदी जवळ गेल्यानंतर आपल्या हृदयामध्ये जाणवणाऱ्या शीतलतेचा गोस्वामीजींनी एका उदाहरणाच्या आधाराने
आपल्याला एक रूपक करून सांगितलेलं आहे की मुदित क्षुदित जन उपाय सुनाजू. जसा एखादा भुकेलेला मनुष्य आहे, कसं तरी करून काहीतरी करून आपलं पोट भरावं असा तो विचार करतोय, परंतु दैवयोगाने जर त्याला उत्तम पक्वान्नांचं जेवण खायला मिळालं तर त्यावरती तो ज्या पद्धतीने अत्यंत प्रसन्न व्हावा, तशी भरताची या आश्रमाच्या परिसरामध्ये येताच मनाची अवस्था झालेली आहे. सज्जनो, आपण आजच्या काळामध्ये बघतो की अनेक देशांमध्ये अराजकता माजलेली असते. आता हा करोना विषाणूचा प्रादुर्भाव हा तर अलीकडचा भाग आहे, परंतु जर आपण काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी मागे गेलो तर सिरिया सारखा देश घ्या किंवा अनेक आफ्रिकेमधले देश बघा की जिथं देशाच्या आतमध्ये अराजकता एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की लोकांना तिथं खायला अन्न नाही. अनेक प्रकारच्या भूकबळींची संख्या तिथं वाढतीये. वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये हिंसा पसरवली जाते. तिथं कोणी सुरक्षित नाही अशा भीतीच्या वातावरणामध्ये लोक जगत आहेत. आणि मग काहीतरी करून कुठल्या तरी मार्गाने हा देश सोडून, समुद्र मार्गाने म्हणा, कुठल्या तरी मार्गाने म्हणा, इतर देशांमध्ये ते जाऊन, ज्याला आपण रेफ्युजी म्हणतो, ज्याला आपण शरणार्थी म्हणतो, अशा पद्धतीने ते चांगल्या एखाद्या देशामध्ये प्रवेश करतात. आपल्याला माहित असेलच की युरोपियन देशांमध्ये या शरणार्थींचा प्रश्न हा खूप पद्धतीने चर्चेला गेला. एक मतप्रवाह होता की या लोकांना अजिबात आपल्या देशामध्ये प्रवेश देऊ नये, तर एक प्रवाह हा मानवतावादी दृष्टिकोनातून म्हणत होता की नाही, यांना देखील जगण्याचा अधिकार आहे, आपण त्यांचं स्वागत करूयात. अशा पद्धतीने या शरणार्थींच्या बद्दल जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार प्रवाह असतात. हे उदाहरण मी सांगण्याचा उद्देश असा आहे की इथं मला कुठल्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार आपल्या समोर ठेवायचा नाही. मी तर एक शरणार्थीच्या भूमिकेतून विचार करतो की मी ज्या भागामध्ये राहत असेन, समजा मी अशा कुठल्या तरी देशामध्ये असेन जिथं मला अशा भीतीखाली अन्नाच्या एका दीर्घ प्रतीक्षेमध्ये जगावं लागत असेल, माझी मुलं बाळ जिथं असुरक्षित असतील, अशा देशामधून जर मला नशिबाने, प्रारब्धाने, दैवयोगाने एखाद्या अशा देशामध्ये शरणार्थी पण मिळालं की जिथं माझं स्वागत केलं जात आहे, जिथं जीवन हे संपन्न आहे, जिथं खाण्यापिण्याचे सर्व प्रकारचे मार्ग उपलब्ध आहेत, जिथं लोकांच्या मध्ये प्रेमभाव आहे, माणुसकीने एकमेकांची काळजी घेण्याचा तिथं प्रयत्न केला जातो, अशा देशामध्ये जेव्हा मी अशा स्थितीमधून येतो त्यावेळेला त्या शरणार्थीच्या हृदयाला काय आनंद होत असेल हे आपण आजच्या 2020च्या काळामध्ये जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की भरत देखील एक शरणार्थी होते. अयोध्येच्या राज्यामध्ये सर्व प्रकारची संपन्नता आहे, भौतिक, यात काही वादच नाही, परंतु हा सगळा भावविश्वाचा प्रांत आहे. आणि भावविश्वाच्या प्रांतामध्ये जर बघायला गेलं तर अयोध्या एका वणव्यामध्ये होरपळत होती. असा एक वणवा की ज्याला शांत करण्याचं केवळ एकच साधन होतं, प्रभू रामचंद्रांच्या चरणी शरणार्थी होणं, त्यांनी आपलं म्हणणं. आणि अशा पद्धतीनेच केवळ आपल्या हृदयाचा दाह शांत करण्याची समस्त अयोध्यावासियांना एक संधी होती आणि त्याचा सुकाणू होते भरतजी. आपण बघतो की एखाद्या राज्यामध्ये कदाचित राजा हा आपल्याला स्वस्थ बसलेला दिसेल, बाकी अनेक पद्धतीने लोकांना देशामध्ये काम करावं लागतं, परंतु जर ताणाच्या दृष्टीने विचार केला तर जरी तो राजा स्वस्थ बसलेला असला तरी सर्वात जास्त ताण त्या देशाचा कारभार चालवण्याचा त्याच्यावरती असतो. त्या पद्धतीने अयोध्या ही या भावविश्वामध्ये होरपळत होती आणि अशा भावविश्वामध्ये होरपळणाऱ्या राज्याचा सुकाणू प्रधान असा भरत होता.
आणि त्यामुळे या आगीची परिसीमा भरताच्या हृदयामध्ये होती सज्जनो. आणि त्यामुळे भरतजींना या राम आश्रमाच्या परिसरामध्येच येताच, केवळ त्या प्रकृतीकडे पाहताच एक विलक्षण आनंद हृदयामध्ये त्यांना प्राप्त झालाय, ज्या आनंदाची आपण केवळ उपमा या आजच्या काळातल्या शरणार्थींच्या रूपाने बघू शकतो. गोस्वामीजी म्हणतात, इति भीति जनु प्रजा दुखारी, त्रिविध ताप पीडित ग्रह मारी, जाई सुराज सुदेश सुखारी, हो ही भरत गती तेही अनुहारी. जे गोस्वामीजींनी 14व्या शतकामध्ये आपल्याला सांगितलं तेच आपण या 21व्या शतकामध्ये भोगत आहोत, की असे देश की जिथं इति या अर्थातच या शब्दाच्या अंतर्गत असलेले एखाद्या देशातल्या प्रजेला अराजकतेला सामोरं जाताना होणाऱ्या त्रासाचं वर्णन केलं जातं. त्या सर्व त्रासाला मिळून इति असा शब्द आहे. त्या शब्दाच्या अंतर्गत काय काय त्रास आहेत? अतिवृष्टी. आपण बघतो आता काही दिवसातच पावसाळा येईल आणि आपल्या देशामध्ये देखील असे काही भूभाग आहेत जे सखोल आहेत, जिथं पाण्याची पातळी ही झपाट्याने वाढते आणि अशा वेळेला त्या लोकांना या अतिवृष्टीमध्ये आपलं घरदार सोडून, सर्व काही सोडून त्या प्रदेशामधून बाहेर यावं लागतं. आपल्या पुण्यासारखा एवढा सुरक्षित प्रदेश, परंतु त्या प्रदेशामध्ये 50-55 वर्षापूर्वी झालेल्या 500 धरणफुटीच्या घटना आजही लोकांच्या अंगावरती शहारा आणतात. आपलं राहतं घर सोडून, सर्व काही जागेवरती टाकून कशा पद्धतीने त्यांना आपला प्राण वाचवावा लागला होता. त्यामुळं अतिवृष्टीच्या घटना आणि त्याचा ज्यांना त्रास सहन करावा लागलेला आहे, त्या लोकांना एखाद्या चांगल्या भूभागामध्ये जर आश्रय मिळाला तर हृदयाला जसा आनंद होतो, तशी अवस्था भरतजींची आहे. एखाद्या ठिकाणी अनावृष्टी आहे, जिथं दुष्काळच आहे प्रचंड, जिथं पाण्याची इतकी टंचाई आहे की आपण आजच्या काळातही बघतो बातम्यांमध्ये, मुलाबाळांना खोल विहिरी ज्या कोरड्या ठणठणीत पडलेल्या आहेत, परंतु कुठेतरी कोपऱ्यामध्ये पाण्याचा थोडाफार साठा आहे. एवढ्या खोल विहिरीमध्ये दोरखंड लावून खाली उतरतात, ते पाणी कसं बसं आपल्या डब्यामध्ये घेतात आणि त्या पाण्याच्या आधाराने गुजराण करणारे अनेक कुटुंब आजच्या काळामध्ये देखील आहेत. आपण आपल्या घरातल्या मुलाबाळांना देखील हे दृश्य दाखवावं, जेणेकरून पाणी या नैसर्गिक मिळालेल्या भगवंताच्या देणगीची आम्हाला सगळ्यांना किंमत कळेल. अशा अतिवृष्टीमध्ये, अनावृष्टीमध्ये असलेल्या लोकांना जेव्हा जिथं पाण्याचा मुबलक साठा आहे, अशा ठिकाणी जेव्हा वास्तव्य मिळतं, त्यावेळेला त्यांच्या हृदयाला जसा आनंद होतो. अनेक ठिकाणी चांगलं पीक आलेलं असतं, परंतु उंदरांचा उत्पात किंवा टोळधाड म्हणा, यामुळं आलेलं पीक हातातून जाताच जसा शेतकरी बळीराजा हवालदिल होतो, अशा या झालेल्या संकटांमधून जर त्याला काही मार्ग सापडला तर त्याच्या हृदयाला जसा आनंद व्हावा. किंवा जसा समर्थांच्या काळामध्ये चांगली गावं असायची, सधन असायची, घराघरांमध्ये उत्तम संस्कार या हिंदू धर्माच्या आधाराने चालत असायचे, अशा गावांवरती यवन येऊन गाढवाचा नांगर फिरवून जायचंय आणि त्या गावाचं होत्याचं नव्हतं करून टाकायचंय. तरण्या ताठ्या मुली बाळींना, सुनांना हे यवन पळवून न्यायचे, अत्याचार करायचे, आपल्या घरातलं धन लुटून न्यायचे, पुरुषांना गुलाम म्हणून कुठेतरी कामाला जावं लागायचं. आलेलं सर्व शेत पीक सर्व काही लुटून हे सारा या रूपाने हे यवन घेऊन जायचे. अशा वेळेला हवालदिल झालेली आपली मराठी माती, आणि त्यामुळं प्रत्येक मनुष्य हा सुरक्षित ठिकाणी आपण कसा जाऊ असा विचार करत असायचा. अशा व्यक्तीला जर सुरक्षित जागा मिळाली तर तो जसा हृदयामध्ये आनंद प्राप्त करेल,
किंवा जगामध्ये जे अनंत त्रास आहेत, जे यांना आपण त्रिताप म्हणतो, जे आपल्याला आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक या घटनांच्या आधाराने छळत असतात. बघा, आता या कोरोना व्हायरसमुळे देखील ज्या घरांमध्ये रुग्ण आहेत, ज्या घरांमध्ये मृत्यू झालेले आहेत, अशा लोकांवरती ही आलेली आपदा याचा आपण विचारच केला तरी अंगावरती शहारा येतो. अशा वेळेला प्रत्येक जण घरामध्ये बसून हेच विचार करतो की केव्हा ही आपदा संपेल, केव्हा एकदा पुन्हा जीवन सुरक्षित आणि आनंदमय होईल. असा विचार करा की याच क्षणी हे जग कोरोना मुक्त झालंय, तर आपल्याला या क्षणी जो आनंद अनुभवायला येईल तशापेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंद भरताला या भाव विश्वामध्ये लागलेल्या दाहामुळं तो जो होरपळत होता, ती शीतलता त्याला प्रभू रामचंद्रांच्या आश्रमाच्या जवळ जाताच आपल्या हृदयामध्ये जाणवू लागलेली आहे. भरत देखील क्षत्रिय आहेत, राजधर्म ते देखील जाणतायत. आणि प्रभू रामचंद्रांच्या या आश्रम परिसराकडे एका अंतरावरून भरतजी निरखून या समस्त प्रकृतीचं दर्शन घेत आहेत. अत्यंत सर्वांग सुंदर असलेली ही प्रकृती प्रभू रामचंद्रांच्या आश्रमाच्या जवळ विशेषत्वाने खुलून दिसतेय, कारण तिथं प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व आहे, त्यांचा या प्रकृतीच्या ठिकाणी आश्रय आहे. आणि इथून मग आपल्याला गोस्वामीजी प्रभू रामचंद्रांचा आश्रय असलेली ही भूमी एका विलक्षण भावविश्वामध्ये नेऊन समजावू लागतात. सज्जनो, गुरुकृपेने याचे वेगवेगळे अर्थ माझ्या मनामध्ये येऊ लागले की भरतजी ह्या रूपकात्मक असलेल्या दर्शनातून आपल्याला 3 स्तरांवरती रामराज्य दाखवत आहेत. एक, प्रकृतीच्या अंगाने, जे दृश्य जगाने या चर्मचक्षुंनी दिसत आहे. दुसरा टप्पा आहे तो म्हणजे भावविश्वाच्या आधाराने, समाजकारणाच्या आधाराने. आणि तिसरा टप्पा आहे तो म्हणजे वैयक्तिक आचरणाच्या आधाराने. जेव्हा या तिन्ही टप्प्यांवरती, या तिन्ही राजसिंहासनांवरती प्रभू रामचंद्र सीताजींचा आश्रय येतो, त्यावेळेला तिथं असलेला एक विलक्षण सौंदर्याचा भागच जणू काही आपल्याला गोस्वामीजी इथं सांगतायत. प्रभू रामचंद्र तर अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचे स्वामी आहेत, त्यामुळे ते एखाद्या विशिष्ट भागावरती राज्य करतील ही संकुचित कल्पना गोस्वामीजींना मान्य नाही. ते तर या समस्त ब्रह्मांडाचे स्वामी, परंतु एवढे मोठे स्वामी आज या चित्रकूट पर्वतावरती राहायला आलेत. आणि त्यामुळं या चित्रकूट पर्वतावरती असलेल्या या सर्व वेगवेगळ्या भावविश्वातल्या रिद्धिसिद्धींनी तिथं कशा पद्धतीने निवास केलेला आहे, या रिद्धिसिद्धी कशा आहेत. आणि त्याचबरोबर जेव्हा या रिद्धिसिद्धी ज्याच्या हृदयामध्ये राम प्रगटला आहे त्याच्या आचरणामधून कशा आपल्याला दिसतात, हा चिंतनाचा विषय आहे. आपण कुठल्याही राज्यामध्ये गेलो की आजच्या काळामध्ये म्हणतो इथं कोणाची सत्ता आहे, इथले मुख्यमंत्री कोण आहेत, होय की नाही. भरतजी देखील पहिल्यांदा या चित्रकूट पर्वतावरती माझे प्रभू आहेत, मग या चित्रकूट पर्वतावरचा राजा कोण आहे जो माझ्या प्रभूंच्या सेवेमध्ये आहे, याचा विचार करतात. कोण राजा असेल जिथं प्रभू रामचंद्रांचा आश्रय आहे? तो राजा आहे विवेक. सज्जनो, ज्याच्या हृदयामध्ये भगवंताचं अधिष्ठान आहे त्याचा सर्वात प्रथम, सर्वात प्रधान, त्याच्या पूर्ण आचरणावरती नियंत्रण ठेवणारा जर कुठला गुण असेल तर तो विवेक रूपी गुण आहे. बघा, विवेकाच्या आधाराने जीवनामध्ये कशाला महत्व द्यावं, कुठल्या गोष्टींना आपण असार जाणून सोडावं, हे ज्याला कळतं त्याच्या हृदयामध्ये रामराज्याला त्याने प्रस्थापित केलेलं आहे. समाजकारणाच्या आधारावरती देखील जर तो राजा हा विवेक प्रधान असेल तर तो देशाचा धुरा देखील समर्थपणे पुढे नेऊ शकतो.
आणि विवेकरूपी राजाला सल्ला देणारा मंत्री कसा असला पाहिजे. सुंदरकांडामध्ये या तिघांचं देखील वर्णन करताना गोस्वामीजी म्हणतात, सचिव बैद गुर तीनी जो प्रिय बोलही भय आस, राज धर्म तन तीनी कर होई बेगी ही नास. राज्याचा सचिव हा अत्यंत महत्वाचा आहे. त्याचा मंत्री जो त्याला वेळोवेळी राजधर्माच्या आधाराने, नीती धर्माच्या आधाराने सल्ला देतो. रावणाचे मंत्री, रावणाचे सचिव हे एक प्रकारे त्याच्या दडपशाहीमुळं आपला आवाज, आपली अभिव्यक्ती गमावून बसले होते. त्यामुळं ते सब हसे मिष्ट करी रहू, अशा पद्धतीने केवळ हसून रावणाला ते कुठलाही सल्ला द्यायचे नाहीत. कारण की त्यांना माहिती होतं की आपण जरी काही सल्ला दिला तरी रावण तेच करणार जे त्याने स्वतः आपल्या हृदयामध्ये घट्ट धरलेलं आहे. आणि या उलट आपण दशरथाचा सुमंत्र बघितला. जनकपूरमध्ये देखील राजा जनकाच्या बरोबर असलेले हे अत्यंत सुंदर सचिव आपण बघितले. रावणाच्या बरोबर बिभीषण देखील बघितला. परंतु विवेकरूपी राजा नसेल आणि जर केवळ वैराग्यशील मंत्री असेल तरी देखील उपयोग होत नाही. विवेकरूपी राजा आणि वैराग्यरूपी मंत्री असायला हवा. मंत्री वैराग्यरूपी का? कारण तो निस्पृह असला पाहिजे. नाहीतर प्रत्येक सल्ल्यामध्ये माझा काय फायदा आहे असा विचार करून जर तो राजाला सांगत असेल तर असा विषयाने बरबटलेला मंत्री हा राज्य कारभाराची घडी कधीच बसवू देणार नाही. त्यामुळे सज्जनो, आपल्या हृदयामध्ये देखील रामराज्य प्रस्थापित करताना आपल्या आचरणाचा मुख्य केंद्रबिंदू विवेक आणि जनतेकडून येणाऱ्या प्रत्येक मागणीला जसा मंत्री छाननी करून राजा पुढे ठेवतो, त्याप्रमाणे आपल्या वासनारूपी जनतेकडून येणाऱ्या प्रत्येक इच्छेला वैराग्यरूपी मंत्र्याने गाळणीतून चाळून घेतलं पाहिजे आणि मग विवेकरूपी राजाकडं पुढच्या कारवाईसाठी पाठवलं पाहिजे. त्यामुळे वैराग्य हा मंत्री असायला हवा. वैराग्य जर राजा झाला आणि विवेक जर मंत्री झाला तर काय होईल? वैराग्य हा जर राजा झाला तर कदाचित त्याचा या राजकारभारामध्ये असणारा रस हा संपलेला असेल. कशाला हवंय, का हवंय, अशा विचाराने कदाचित तो आपल्या भूमिकेतून राज्य करायला जाईल. परंतु तो जनतेला लागणारी ग्रोथ, जनतेला लागणारा विकास याचा विचार करू शकणार नाही. त्यामुळे गोस्वामीजींनी किती चपखलपणे सांगितलं की ज्याच्या ठिकाणी रामाचा उदय झालेला आहे त्याच्या जीवनात विवेक हा राजा आहे आणि त्याचा वैराग्य हा मंत्री आहे. मंत्री आहे, राजा आहे, मग सैन्य देखील असायला हवं. सैन्य कसं असलं पाहिजे? परमार्थाच्या भाव विश्वामधलं सैन्य कोण? गोस्वामीजी लिहितात, भट जम नियम सैल रजधानी. इथे यम आणि नियम हे जे पतंजलीचे अष्टयोगामधले पहिले 2 टप्पे आहेत, हे यम नियम हे एका जीवाचे योद्धे असले पाहिजेत. काय आहेत यमनियम? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. कोणाच्या विषयी मनात हिंसा नाही, सत्यावरती आधारित युद्ध, चोरी न करण्याची बुद्धी, ब्रह्मचर्य पाळण्याची इच्छा आणि त्याचबरोबर संचय न करण्याची वृत्ती असलेला यमरूपी एक योद्धा. तर त्याच वेळेला शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान या नियमांनी बांधलेला दुसरा योद्धा. ज्याप्रमाणे एखाद्या सेनेमध्ये आपण बघतो की नेव्ही असते, त्याचबरोबर मिलिटरी असते, म्हणजे जलचर, थलचर, नभचर या पद्धतीने जशी मिलिटरीचे देखील विभाग असतात त्या पद्धतीने इथं रामरायाचं अस्तित्व ज्याच्या हृदयामध्ये प्रगटलेलं आहे त्याच्या जीवनामध्ये विवेकरूपी राजा, वैराग्यरूपी मंत्री आणि त्याच्या खाली हाताखाली असलेल्या सैन्यामध्ये प्रामुख्याने
यम आणि नियम हे दोन त्याच्या सैन्याचे प्रमुख विभाग अशा या सर्व योद्ध्यांच्या आधाराने परिपूर्ण असलेली आणि ज्याची राजधानी ही पर्वतरूपी आहे. पर्वतरूपी राजधानी याचा अर्थ काय? एकतर ती दुर्गम असली पाहिजे आणि त्याचबरोबर ती अचल देखील असली पाहिजे. सज्जनो, हा विषय एवढा प्रदीर्घ आहे की मला माझ्या वाणीला वेळेमुळे आता आवर्त घ्यावं लागणार आहे. परंतु काळजी नसावी, आपण ही रामराज्याची संकल्पना व्यवस्थित नीट समजावून घेऊयात. आणि गोस्वामीजींनी देखील ती प्रदीर्घतेने आपल्याला समजावलेली आहे. तर आपण आता उद्याच्या चौपाया गायन तर करूत, परंतु याआधी या सर्व उर्वरित चौपायांमध्ये असलेली जी रहस्य आहेत ती गुरुकृपेने समजून घेण्याचा उद्याच्या कथाचिंतनामध्ये प्रयत्न करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.